लोकशाही की शान में और साकोली क्षेत्र की जनता सोमदत्त दादा के सम्मान में। गोर गरिबांची कढई शेत मजुरांची कढई, गोर गरिबांची कढई शेत मजुरांची कढई, असा झालाच नाही कोणी नेता। साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लय मोठं। 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 प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार, शिक्षण क्षेत्राला जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवून देऊन समाजकारणाकडे वळलेले एक झुंजार नेतृत्व म्हणजे सोमदत्त दादा करंजेकर यांच्या कढई या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। सोमदत्त दादांचा एकच ध्यास, तो म्हणजे साकोली क्षेत्राचा सर्वांगीण विकास। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, लक्षात असू द्या, साकोली विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माननीय बाळाभाऊ काशीवार आणि वसंतरावजी इंचिलवार यांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सोमदत्त भाऊ हे एकच पर्याय। आणि म्हणून कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांच्या कढई या चिन्हाची बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। जिथं तिथं झाड झुडप जस हिरवगार रान, जिथं तिथं झाड झुडप जस हिरवगार रान। सोमदत्त करंजेकर साकोली विधानसभेची शान। सोमदत्त करंजेकर आपल्या कढईची शान। जिथं तिथं झाड झुडप जस हिरवगार रान, जिथं तिथं झाड झुडप जस हिरवगार रान। सोमदत्त करंजेकर साकोली विधानसभेची शान। सोमदत्त करंजेकर आपल्या कढईची शान। सोमदत्त भाऊ करंजेकर म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व। मागील अनेक वर्षापासून साकोली विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटलेला आहे। सत्तेवर असणारे नेते जनतेकडे दुर्लक्ष करीत आहेत। अशा वेळी माननीय बाळाभाऊ काशीवार आणि वसंतरावजी इंचिलवार यांनी पुढाकार घेऊन फक्त आणि फक्त जनतेची सेवा केली आणि आता स्वतः पाठीशी उभे राहून समाजसेवेची संधी सोमदत्त भाऊंना उपलब्ध करून दिली आहे। आणि म्हणून गोरगरिबीची जाण असलेल्या सोमदत्त भाऊला निवडून देऊन साकोली क्षेत्राचा आवाज विधानसभेत गाजवूया। तर चला मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांच्या कढई या चिन्हाचे बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। लक्षात असू द्या, निवडणूक चिन्ह कढई कढई कढई। ताईबाई अक्का हा निर्धार पक्का। ताईबाई अक्का हा निर्धार पक्का। आत्मनिया ठरवूया, आत्मनिया ठरवूया। सोमदत्त करंजेकरचे कढई निशान निवडून आणूया। 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 आपल्या साकोली विधानसभा क्षेत्रात शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गावापासून दूर जावे लागत होते। त्यावेळी डॉक्टर श्री ब्रह्मानंदजी करंजेकर यांनी भव्य दिव्य असे कॉलेज उभारून
आपल्या क्षेत्रातील युवक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. अशा समाजसेवेचा वारसा घेऊन श्री ब्रह्मानंदजी करंजेकर यांचे सुपुत्र सोमदत्त दादा करंजेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आपली सेवा करण्याकरिता उभे आहेत. तर अशा कर्तृत्ववान गोरगरिबांची जाण असलेल्या नेत्याला निवडून देणे ही काळाची गरज आहे. म्हणून येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन कढई या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात असू द्या, निवडणूक चिन्ह कढई कढई कढई. गोरगरीबा मदत देई, साऱ्या जनतेत मिसळून राही. गोरगरीबा मदत देई, साऱ्या जनतेत मिसळून राही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमदत्त भाऊ धावून येई. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमदत्त भाऊ धावून येई. आता चला रे भावांनो माझ्या आया बहिणींनो, आता चला रे भावांनो माझ्या आया बहिणींनो, आपल्या कढईला निवडून आणू. साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लय मोठं. 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 प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, नेता जनाचा मोठ्या मनाचा साकोली क्षेत्रात सोमदत्त भाऊ यांनी 30,000 लोकांचे मोफत डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप केले. बेरोजगार युवकांना नोकरीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला. तसेच गावागावात भजन स्पर्धा, सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा यासारख्या स्पर्धा राबवून गावातील युवकांना प्रोत्साहन दिले. म्हणून डॉक्टर श्री ब्रह्मानंदजी करंजेकर यांनी समाजसेवेची मुहूर्त मेढ जशी पूर्ण जिल्ह्यात राबवली, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सोमदत्त भाऊ करंजेकर हे समाजसेवा आणि साकोली विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचा मानस अंगी ठेवून विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत. मतदार बंधू आणि भगिनींनो, मागील 5 वर्षाचा जर विचार केला तर मागील आमदारांनी क्षेत्राचा नव्हे तर फक्त आणि फक्त आपल्या स्वतःचा विकास केला. मागील 5 वर्षापासून जनतेचे कोणतेही काम न करता फक्त आपल्या ठेकेदारांना मोठे केले. म्हणून आता विचार करण्याची वेळ मतदारांवर आली आहे. आणि म्हणून कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांच्या कढई या चिन्हाची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून माननीय माजी आमदार बाळाभाऊ काशीवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वसंतरावजी इंचिलवार यांचे हात बळकट करूया. लक्षात असू द्या, निवडणूक चिन्ह कढई कढई कढई. गोरगरिबांच्या प्रश्नासाठी येती दिन रात धावून. गोरगरिबांच्या प्रश्नासाठी येती दिन रात धावून. असा निस्वार्थी सोमदत्त भाऊ जनसामान्याचा प्राण. असा निस्वार्थी सोमदत्त भाऊ जनसामान्याचा प्राण. सेवा करतो हा जनतेची, किती गाऊ मी गुणगान. सेवा करतो हा जनतेची, किती गाऊ मी गुणगान. सोमदत्त करंजेकर साकोली विधानसभेची शान. सोमदत्त करंजेकर आपल्या कढईची शान. सोमदत्त करंजेकर साकोली विधानसभेची शान. सोमदत्त करंजेकर आपल्या कढईची शान. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार शिक्षण क्षेत्राला जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवून देऊन समाजकारणाकडे वळलेले एक झुंजार नेतृत्व म्हणजे सोमदत्त दादा करंजेकर यांच्या कढई या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. सोमदत्त दादांचा एकच ध्यास, तो म्हणजे साकोली क्षेत्राचा सर्वांगीण विकास. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, लक्षात असू द्या,
साकोली विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माननीय बाळाभाऊ काशीवार आणि वसंतरावजी इंचिलवार यांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सोमदत्त भाऊ हे एकच पर्याय आणि म्हणून कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांच्या कढई या चिन्हाची बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। सर्व धर्म समभाव आहे ज्यांची भावना, आहे ज्यांची भावना पूर्ण करायची आहे त्यांची मनोकामना, त्यांची मनोकामना। साकोली क्षेत्राचा करण्या विकास, साकोली क्षेत्राचा करण्या विकास। बहुमताने निवडूया, आपल्या कढईला निवडूया। सोमदत्त करंजेकरचे कढई निशान निवडून आणूया। 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 प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार शिक्षण क्षेत्राला जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवून देऊन समाजकारणाकडे वळलेले एक झुंजार नेतृत्व म्हणजे सोमदत्त दादा करंजेकर यांच्या कढई या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। सोमदत्त दादांचा एकच ध्यास तो म्हणजे साकोली क्षेत्राचा सर्वांगीण विकास। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, लक्षात असू द्या, साकोली विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माननीय बाळाभाऊ काशीवार आणि वसंतरावजी इंचिलवार यांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सोमदत्त भाऊ हे एकच पर्याय आणि म्हणून कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांच्या कढई या चिन्हाची बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। गरिबांची कढई शेतमजुरांची कढई, गोरगरिबांची कढई शेतमजुरांची कढई। असा झालाच नाही कोणी नेता साकोली क्षेत्रात। सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं। साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं। साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं। साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं। गोरगरिबा मदत देई, साऱ्या जनतेत मिसळून राही। गोरगरिबा मदत देई, साऱ्या जनतेत मिसळून राही। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमदत्त भाऊ धावून येई। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमदत्त भाऊ धावून येई। आता चला रे भावांनो माझ्या आया बहिणींनो, आता चला रे भावांनो माझ्या आया बहिणींनो, आपल्या कढईला निवडून आणू। साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं। साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं। साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं।
साकोली क्षेत्रात सोमदत्त करंजेकरचं नाव लई मोठं.